विठ्ठल
माझा सगळा विको कमी करावा. कारण माझ्या आवाजातच विको आहे, त्याच्यामुळे विकोची गरज नाही. गायनाचार्याला द्या, त्यांना पाहिजे तसं द्या. मला आवाज कमी दिला तरी चालेल, पण वाजवणार आणि म्हणणारी खांदकरी चांगली पाहिजे. ती मळ्याला बिहा नाही 2 तास. आपुला तो एक देव करून घ्यावा, नाही केला तर तुकोबाराज सांगतात त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती नाही. आपला जो प्रयत्न चाललाय तो फक्त जीव सुखी होण्याकरता प्रयत्न आहे, पण जीव सुखी झालाय का संभ्रम आहे. जीव का सुखी होत नाही त्याला एकच कारण आहे, येरती माईक दुःखाची जनिते नाही आदी अंती अवसान. देव जर आपलाचा केला तर जीवाला सुखाची प्राप्ती फायदा तो भगवान परमात्मा अविनाशी आहे. अविनाश करी आपुली आयशे. पण देवाला सुद्धा एक चांगली खोड आणि एक वाईट खोड आहे. जशी भजण्याला सुद्धा एक वाईट आणि चांगली आहे का नाही? हां, भजण्याला सुद्धा चांगली एक आणि वाईट आहे. वाईट काय आहे? आपल्या मागं कोणाला म्हणायला येऊ नये असे काय काय लोकांना वाटते. पण शेराला सव्वाशेर जोडा काय भ्यायची काय कारण? आवाज बसला ढिलं पडू नका. पाकिट शास्त्री महाराज त्यांना द्या आजच्या दिवस. सांगत ना तुम्हाला काय पाहिजे? माझ्या गाडीत दुपारचं आहे पाकिट अजून. असो, अविनाशी परमात्मा आहे आणि भावयुक्तांच्याकडून तुम्ही त्याच्याकडे जाल तर तुम्हाला सुद्धा अविनाशी करण्याची ताकद फक्त या देवाकडे. बाकी अनेक देव आहे, पण या देवासारखा दानशूर जगाच्या पाठीवर कुणी नाही. जर तुम्ही देव आपलासा केला, माया रहित जीवन जर जगायला लागला तर तुम्ही सुद्धा अविनाशी होणार. याचा फायदा तुका म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. विठ्ठल असा सगळ्याच्या पाठातला, टाळेकरीच्या पाठलाच काय, पण बसलेल्या लोकांसुद्धा पाठात अभंग शिवे करता घेतला. माझे बी तसं लय पाठ नाही म्हणा, कारण एकाच का अभंगावर 3 महिन्याला कीर्तन करतोय. आपला तो एक सगळ्यात कमी पाठांतर असतं फक्त कीर्तन करायचं. टाळकऱ्याला पाठ करावं लागतं. संत कल्याण सेवक महाराज यांच्या 36व्या पुण्यतिथी निमित्त, समाधी सोहळ्यानिमित्त, आणि मला वाटतं सप्ताह सुरुवातून 59 वर्ष झाली.
दुय्यम योग आहे 59 आणि 36 तुमच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 36वा वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यातील आज मला वाटतं की तो चौथा का पाचवा आहे ना पाचवा 5व्या दिवसाची कीर्तनाची हरिभक्तीपरायण या भागाचं वैभव या गावाचं वैभव शास्त्री महाराज फोन केला म्हणे महाराज कीर्तन याला जमल का मी म्हणलं अजून तर कीर्तनच करतो या अजून काय दुसरा ह्यासारखा दुसरा धंदा आहेच कुठला चांगला कीर्तनासारखा धंदा आणि कीर्तनासारखा पैसा असं शेगाट किती वाजवून मारा असं पकवान किती बी फोडा वाजवून असं टाळ किती पट्ट घासून तोडा पण कीर्तनासारखा मोठा धंदा हा धंदा केलाय ठरवून येणाऱ्या लोकांनी धंदा नाही करायचा परमार्थाचा व्यवहार नाही करायचा तो देवानं करावा हा तर धंदा करीतो घेऊन या चक्र गदा आणि हाच धंदा करतो बाजार जर परमार्थाचा करत असेल तर त्या बाजार करू कीर्तनाला गावात बोलू नका गाव तुमचं पुण्य आणि पवित्र आहे कारण एक महात्मा जन्माला येऊन गेला शंकराचार्य आणि दुसरं कोण महात्मा फुल्यांचं गाव आहे ज्याने बायकोलाच मास्तरीन केलं ज्योतिबा फुलेंना महात्मा फुलेने कोणाला सावित्रीबाईला जगाच्या पाठोऱ्या भारत देशामध्ये पहिली मास्तरीन कोण जर झाली असेल शिकवायला महिलाला तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अशा पवित्र अशा 2 लोकांनी या गावामध्ये जन्म घेतला आणि अशा पवित्र गावामध्ये कीर्तनाचा योग मला मिळतोय मला वाटतं मज पामारा हे काय थोडं पण पायेची वाहनं पाये भरी कीर्तनात टायमिंग आहे 9 ते 11 9:30 वाजले आज मी 11च्या पुढे जाणार नाही सुंदर असे मृदंगाचार्य आहेत गायनाचार्य आहेत मोहिते महाराज आमचा भागाचं वैभव आहे शरद महाराज माझ्याच गावचे आहेत पंढरपूर तालुका त्यांचा माझा एकच आहे 10 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या पंढरपूर तालुक्याचं वैभव आहे मी म्हणलं तरी इकडं चुकून कसं आल्यात नक्की तुम्ही काळा बाजार काहीतरी केला आहे हां आमची माणसं चांगली इकडं ओढायला लागलात कारण लगेच जाणवतं आम्हाला आमच्याकडं काहीतरी कमी झालं पडल्यासारखं वाटतं या आणि त्याची भर काढण्याकरता तुम्ही बोलवलंय मोहिते महाराज एकमेव कलाकार आमच्या भागातला एकदा होय म्हणलं की येणार मग पैशाचा नाही कधी विचार केला आणि कीर्तन करायच्या अगोदर अर्धा तास शिवून सुरुवात करण्याची तयारी सुद्धा शरद महाराज असते इतकं गायन चांगलं आहे पण कधी अभिमान नाही गर्व नाही दिल तेवढं घेणार जसं घालवल तसं जाणार हितनं तसं घालवू नका तुम्ही म्हणाला बरं बुवाला सांगितलं अजिबात नाही म्हणून कलेचं कौतुक करा माझं करू नका कोणी कीर्तन करायचं पण कलाकाराचं कौतुक मग जगद्गुरु तुकोबरायचा आपुला तो एक देव करून घ्यावा नाही केला तर तुकोबरा सांगतात त्याची सेवा जीवाला सुखाची प्राप्ती नाही पांडुरंगा करू करू प्रथम मन दुसरे चरणा संताची या चंचक्र पदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावड झालो चराचर विठला अभंग सगळ्याच्या पाठातला साधा सोपा सरळ अभंग आहे. अनेक महाराज विद्वान लोक सुद्धा अभंग घेतात पण मज पामारा हे काय थोरपण पायाची वाहन मला जसं जमल तसं सोडण्याचा मी प्रयत्न करणार. अभंग अनेक लोक घेतात पण कीर्तनकार बदलला का चिंतन सुद्धा बदललं. कसं बदललं जाता 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 सांगतो. घरात गाडी एक आहे महाराज किती आहे घरात गाडी एक आहे चालवणारी तिघ आहेत चालवणारी तिघ आहेत. आता तरण्याचं झालंय कोळस दूर 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 आणि म्हातारी एकटंच आहे ना हो मग कोणाला नेते सोनाला पोरीला म्हातारीला येऊ का अनुभवाची बोलायचे शेजाऱ्याला कडला जाईल म्हातारीला बस म्हणते गाडी म्हातारी बसचे फिरून दिवसभर येतात. गाडी असं चालू होतं म्हातारं खड्ड्यात न दमानं स्पीड ब्रेकर म्हातारी म्हणते अजून कासरभर नाही का वासर. बाजारात म्हातार नेतं वडा पाव चारतं म्हातार वडा भाजी चारत आईस्क्रीम बी चारतं पोरा कोण चारतं म्हातारे आपल्याला म्हातारी अजून लय दाम आहे तुम्हाला वागावं का. दिवस मावळत तर दोघं फिरतात. कंपनीत नवीन गाडी आणलेली आहे कंपनीचं अवरेज आहे 70 पण म्हातार असं फिरवून आणलं दामानं गाडी त्याला 5 ज्यादा पडलं 75 जावं पडलं 30 गाडी आता त्याचं पोरगं घेऊन चाललं. त्याचं पोरगं म्हणलं म्हातार ज्या ते फिरत्यात त्या ते आपण दोघं फिरावं म्हणून ए गंगे चला आपण बी फिरून येऊ. म्हातारी काय नटायला अशा पुढे नाही गेली. म्हातारी तशीच म्हातार बस मला गाशी कळत आली पण सोनबाई आरशा पुढे जाऊन पाऊण तास झाला तरी बाहेर ना तिथं साडी पिन कर तोंडाला पावडरला अगं झालं का जशी पळत आली तशी समजासी घोडी मारूनच बसल्या बरोबर तशी पोरानं गाडी पळवली. खड्डा बघितलाय स्पीड ब्रेकर भेटलाय वळणात चक्र झाली बायकोला इतकं जोरात वळवली गाडी. आता म्हाताऱ्याला कंपनीच ॲव्हरेजपेक्षा 5चं ज्यादा पडते. दिवसभर फिरून आलं कंटाळा नाही आला पण 2 तास फिरवून पोरगं गाडी घेऊन आलं. सासूबाई दारात म्हणले पोरे प्रवास कसा झाला म्हणली आजपासून घरी बसेन पण यांच्या मागे बसणार नाही कारण का मन का गेला. आता मला सांगा म्हाताऱ्याला 5 ज्यादा पडतंय ॲव्हरेज पोराला किती पडलं असेल किती पडलं असेल 60 वा आता 60 त्याला पडले म्हाताऱ्याला 5 ज्यादा पडते ह्याला 10 कमी पडते. आता 30 गाडीत त्याचा नातू घेऊन चालला. नातूच अजून झालं नव्हतं काय हां लगीन ना आणि होत बी नाही आता होते काय लग्न आता सोपं राहिलं सगळा मुलीचा राज्य आलं सगळं आता विठ्ठल आता खरं सांगू शरद महाराज सगळ्यात दुःखी जर कोण असेल तर पोराचा बाप. कोणाचा मी बरेच वेळा सांगतो त्याला एकच मुलगी तो महाभाग्यवान. त्यासारखा भाग्यवान कोण नाही जगाच्या पाठीवर. पुरावा देऊ का शरद पवारला किती पोर आहे ती हा आणि तुम्हाला काय माहित आहे प्रत्येक म्हणते एक मुलगी स्टेट किती आहे. आता पेटव तर जोपर्यंत चंद्रसूर्य नुसता दूर निघाल एवढी स्टेट आहे पण एकच मुलगी आहे. आणि आपल्याला मुलीवर मुली 12 जरी झाल्या तर अजून पोराची वाटच बघते का पाणी पाजाय कोणतरी पाहिजे. त्या माणसाला बुडवून मारायचा काय तक्रार ते मी जबाबदार आहे त्याला. पाणी पिऊनच मारायचं आहे ना तर मेल्यावर कोणी पाणी पिले हात वर करून सांगा माझा बाप पाणी प्याला मी गेलो पाणी पाजायला आणि त्यानं तोंड वाचलं वत 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 लोकाच्या अपवादासाठी पाणी पाजावं लागतं ना तर मेल्याला माणूस जर पाणी प्याला असता हे मावशावर प्या घेवा पाणी
कवा व पिटलेलीचा तोंड लावलं नाही साधं पाणी प्याला पेत का पाणी ती पेत नाही पाणी विठलं त्याला एकच मुलगी महाभाग्यवान ज्याला एक मुलगा एक मुलगी मध्यम भाग्यवान ज्याला फक्त पोर होतो पापी का पुण्यवान आहे पापी आहे आणि ज्याला एकच आहे तो महापापी त्याच्यात आपला नंबर आहे मला एकच आहे 23 वर्षांचा झालाय मुलगा मला मुलगी बी नाही शास्त्री महाराज पैसे लय कीर्तनाचं घेत जाऊ नका कीर्तनाचा पैसा पचत नाही महाराज म्हणते पुन्हा इकडे बोलवत नाही आता अहो लय अवघड आहे इतकं सोपा नाही परमार्थ टाळकऱ्याला पचेल कारण घासावं लागतंय वाजवणाऱ्याला घासावं लागतंय पचेल पण कीर्तन करायला काय करावं लागतंय पिशव्या आणायला गाडी पिशवी बघू महाराज पिशव्या आणायला माणूस काय सांगायचं चपल्या ठेवायला गाडीत जाऊ मग क्या महाराजाच्या काय मला सांगा जेवायला पंक्तीला नेलो काय जेवण होता फोटो काढून घेतलाय मी का घरी दाखवा लागतो मला तिला असा फोटो दाखवला म्हणते मग त्याच्यामुळेच घरचं खा वाटत नाही वारकऱ्याला जेवढं चांगलं मिळते तेवढं किती बी श्रीमंत असू द्या त्याला खायला चांगलं मिळत नाही का शपथ घेऊन सांगतो 2-2 चटण्या खा गाण्या खा आणि घरी म्हणलं ना चटण्या वांग आहे वाढू का नाहीतर बटाटू नाही तर वांग हे जेव्हा भाजी नाही घरी पण वारकऱ्याच्या पंक्तीला भाकर मांडली भाकर चपाती मागली चपाती भाजी नव्हतं अंगण महाराज म्हणले दूध आणता वाटी भरून मावसून साखर टाकून दूध आणलं डांबरावली बोवा पण मला लय दिवसानं मुलगा झाला एकच मुलगा आहे आता 10वीला आहे पोराव कितवीला फक्त शनिवारी शाळेला जात या गेल्या वर्षी दप्तर भरून आणलंय महाराज ही चेन ओढली अजून पिशवीचं दप्तरच खोललं नाही लगा शाळेला आता माझी त्याची गाठी भेटलं मी सकाळी हलतोय संध्याकाळी 3 वाजता रोज घरी जातोय महाराज काय करायचं मी सांगतो ना गायनाचार्य पोराला करा वाजवणारा करा प्रवचन करू द्या दुसरे वाद्य काय वाजवायला शिकवा पण कीर्तनकार करू नका का फुकटचा पैसा कीर्तन करायला आहे आता कीर्तन करायचे पोरं सकाळपर्यंत बापळे ओठ रात्रीचं पाकिट बेमा पैसा क्लास 1 अधिकाऱ्याला नाही तेवढा पैसा कीर्तन करायला काय काय म्हणते ती गाडी ड्रायव्हर घरी ठेवून चालत ये घेतली म्हणून म्हणत नाही पण काय काय लोकांना महाराज मान त्याला पुन्हा या काळा इकडे बोलवत नाही रे मी आता म्हणा ते तर संस्था चालत आहे मला एक पोरग सांभाळून नाही शरदाना पण तुम्ही 5-25 पोरं शिकवताय बरं त्याच काय कुठल्या जातीचा गोतीचा उल्लेख आहे अजिबात नाही यारे यारे लहान थोर याती भलं ती नारी ना एकच पोरग आहे पण लय हुशार मी अंगठे बहादूर आहे पुरावा येतं माझी पहिली 4 जण अंगणनाला माहीत आहे मी अंगठे बहादूर आहे मला मोबाईलमधली पत्रिकासुद्धा बघायला येत नाही बघितली का तुमची अजून उघडून बघा मला कळतच नाही काय कशी उघडायची हां गाखून ठेवा इथे पण उघडा येत नाही मग पोराला म्हणावं ते लागा दादा एवढा फोटो पाठववर तेव्हा ती म्हणते 50 रुपये बघू एका फोटोला 50 घेते कुणाकडे आणि मी 3 करतो कीर्तन कोणासाठी कळलं का ह्याला म्हणा तर कीर्तनाचा पैसा नातू तर झालं नव्हतं कारण का आता फजित आहे सगळे कोणाचे
पूर्वीच्या काळात सुद्धा बापच लाचार होता आणि आता सुद्धा बापच लाचार आहे. पूर्वीच्या काळात एखाद्या बेचेऱ्याला जर 4 मुले असल्या तर त्याला खंत होती, या मुलीचं लग्न वयात व्हावं. नजर चुकीने माझ्या मुलीचा पाय वाकडा पडला तर माझ्या कुळाचे आबरू गेल्याशिवाय राहणार. मुलीची जाच म्हणजे काचेचं भांडं का वाताडा जाईल सांगता येत नाही. पूर्वीच्या काळात बापाला वाटायचं मी 4 माणसात फिरतोय उठतोय बसतोय, नजर चुकीनं पाऊल वाकडा पडू नये म्हणून बाप वयाच्या अगोदर लग्न करत होता. एखाद्याला जर मुलाचे जर त्याच्याकडे जायचा आणि म्हणाय दादा 4 मुले आहेत मला गरिबीतनं, पण माझ्या मुली वाघिणी आहेत. काय आहेत? माझ्या मुली वाघिणी आहेत. ह्याच्यातली एक जर मुलगी तू केली पोराला तुझ्या, तर तुझ्या पोराचा सोन्याचा संसार झाला म्हणून समज, कारण माझ्या पुरीवर तेवढा माझा विश्वास वाघीण आहे. त्या काळात बापात चालत नव्हतं ना, आता बापात चालत नाही पुरीच्या बाबतीत. माझा कदर कसला आहे मावशाव? हसा, मी ओळखतो तुम्ही हसला का. माझा कसला आहे ते सांगावं लागत नाही मला. कसला आहे म्हणा, एक काळ आहे म्हणा, भेऊ नका. काय त्याला फरक पडते? हाय त्याला बेच आहे का? कारण माझा काळाचा आहे का? शास्त्री माराचा गोर आहे का? मी नाक डोळा छान आहे. आपलं ठेविले ते पैशाची राहावे. असल्या जरी कलरची मुलगी असली माझ्या कलर सारखी, तिचं नाक जरी असं असलं आणि चालताना बी अशी चालते, आणि तिला जर पाहुणं आलं तर पूर्वीच्या म्हणते हा आपली सर्व्हिस आल्याशिवाय द्यायची नाही. ती चालती कशी बघ, तिचं नाक कसं आहे, तिचा कलर कसा आहे. हा, फक्त लाचार केला पहिल्यांदाही आईनच मुलाच्या, आणि आता मुलीच्या आईनं बाप लाचार केला. विठ्ठल विठ्ठल. त्याला एक कारण आहे पोरावं, आपल्या जरा सुधारणा करा. काय सुधारणा करा? दाढी राखून मिशा राखून चंद्र काढून फिरण्यापेक्षा अभ्यास करून चांगलं सुशिक्षित व्हा. नाही तर तुम्हाला असंच आहे बघा, ओम श्रीराम जय राम जय जय राम. ताटीवर नाही जुळीतच जावं लागल. कारण मुली आता हुशार आहेत. तुमच्यात मुली हुशार का? मुली ना, वा वा वा. टाळी वाजवा पोरा मुलींसाठी. टाळी वाजू द्या. मुली हुशार आहेत आता सध्या. मुलीच्या इतक्या हुशार आहेत. गेल्या वर्षी माझ्या भावाची मुलगी 10वीला शरद महाराज. आम्हाला 4 भावात एकच मुलगी आहे. 4 भावात एकच मुलगी आहे. 6 मुलं आहेत. एकच मुलगी आहे. आम्ही सगळी जीवापाड माया करतो तिच्यावर. गेल्या वर्षी 10वीचा निकाल कळाला घरी आली तर ती रडतच आली. आता आम्हाला शंकाली ज्याची रडत आली ती अर्थी पोरगी नापास झाली. बरोबर? इतकी रडली की त्यावेळेस जर मी गेलो असतो समजावायला तर 100% आटक घेऊन पोरगी खाला झाली असती. इतकी रडत होती. अर्धा तास शांत झाल्यावर गेलो, पाठीवरून हात फिरवला. मी रडते का? नापास झाली का? नाही म्हणून उठून उभं राहील. माझ्या गळ्यात एवढी रडली, पूर्ण शर्ट रडण्यानं माझा भिजला. शांत केलं पर म्हणलं तिथे झाले तर नापास होऊ दे, पुन्हा पेपर एकात गेला सोडव. नाही म्हणे दादा मी नापास नाही झाले, मग मला मार्क कमी पडलेत. म्हणलं पडलेत किती? म्हणले 97%. कळलं कीर्तन कळलं. किती पडल्यात? 97%. मी आम्हाला 4 भावाला मिळून एवढी नव्हती. तुला एकट्याला पडल्यात? होय म्हणले पडल्यात. दादा अजून जर 3 पॉईंट माझ्याकडे ज्यादा पडले असते तर सोलापूर जिल्ह्यात माझा पहिला नंबर आला असता. मावशात तुम्हाला काय गोड वाटलं? टाळ्या वाजवून मस्त माझ्याकडे तोंडाकडे बघून आहे करून. किती मार्क? 97%. माझा पहिला नंबर आला असता. एवढ्यात त्याचाच भाऊ 4 वर्ष 10वीत. मला काय माहित नाही तुम्ही गाड्या कशा पळावताय ती.
विठ्ठल विठ्ठल तो नापास झालं. ज्या वर्षी नापास झालं त्या वर्षी त्याचं तोंड बघितलं. त्याला म्हणलं हे नापास गाड घ्या, पण मला तोंड दाखवत नाही पास झाल्याशिवाय. 4 वर्ष 10वीत झालं की राहती बी पास. आणि कालवा करत आलं, देर है लेकिन अंधेर नाही उसके घर में. आलं त्याला पेढा घेऊन झालं. मी गाडीत बसलो होतो, मला उतरा खाली डांबराव आणि तोंड आहे, पण 4 वर्ष झालं बघितलंय म्हणला मी. उतरा खाली. खाली उतरलं, पाया पडलं आणि 500 रुपये किलोचा पेढा माझ्या हातात. मला पेढा कशात आहे? नापास गाडगं म्हणत होता, देवानं केले फास मला. आता तुम्ही तर्क करा, 97% मार्क पडून रडते आणि ही जेव्हा पेढं वाटते तेव्हा मला वाटलं ह्याला पैकीच्या पैकी पडली काय कोणास ठाऊक. अरे म्हणलं दादा किती टक्के नाही, म्हणलं काठावरच फास झालो या. आणि त्याचा बाप म्हणतं एखादी पोरगी बघाय, कुठली बघायचो मला पोरगी आता लगा म्हणलं तरी पेढ वाटतो नाही. म्हणलं दादा नापासच होऊन झालो तू. म्हणून पास कसा झाला? एकाच वर्गात 4 वर्ष ठेवता येत नाही म्हणून वरच्या वर्गात. ही जर आपल्या मुलाची क्वालिटी असल, दिदे किती वेळा आहे तो? हा कॉलेजला झाले का? वा वा वा. नाव काय? प्रतीक्षा. वा वा. तुला 3 वर्ष 1 लाखाची नोकरी लागणार अजून 3 वर्षानं. माझं खोटं झालं तुमच्या गावात येऊन फास घेईन मी. किती वर्षानं? 3 वर्षानं तुला महिन्याला 1 लाख रुपये मिळणार. जर तुला 1 लाखाची नोकरी लागली तर तो बिगर सर्व्हिसवाला पोरग करून घेशील का? नाही म्हणतीन काय सरळ जागी. झाले का? ठरले का? सर्व्हिसवालाच का? वा विठाला विठाला. आईच्या अपेक्षा आपली मुलगी सर्व्हिसवाला गेली पाहिजे. तिला वाटलं मी लोक्यात कामाला जाऊन पोरं शिकवली, मला जसा त्रास झाला तसा माझ्या मुलीला होऊ नये वाटतं मुलीबद्दल. पण मुलाबद्दल कधी काळजी केली का? टाक सारण काढ धारा पोराला. त्याला सर्व्हिस ना आपली पोरगी सर्व्हिसवाल्याला गेली पाहिजे. आवाज बसलाय माझा, नाही तर जरस दावं तोडून माझ्याकडे येतं. प्रत्येकाच्या अपेक्षा आहे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाशाचे. दोन्ही कुळाचा उद्धार करते. ऐका, बेटी बचाव आणि बेटी पढाव. पोरं काय बांधाला पुरायची काय? अरे पोराचा विचार करणारा कोण आहे का नाही? फक्त बापाचा विचार करतोय. आई पोराचा विचार करत नाही आणि पुरीच्या बाबतीत विचार केल्याशिवाय राहत नाही. पोराचं लग्न नाहीच आहे म्हणा तर पोराचा बाप येऊन जेव्हा लागले म्हणते की पंढरपूरचा का आवड्या आलाय. त्याला विचारा जरा, हाय गा एखादी पोरगी, तू की बाहेर जरा फिर जरा. बाप बाहेर काळा पडलाय, ती पडलाय आतनं सुद्धा काळा पडलाय. त्याच्या पोराला पोरगे. मी ऐका, ह्या सगळ्या जगात जर दुःखी कोण असेल तर ज्या पोराचं लग्न होत आहे त्याचा बाप. विठ्ठल विठ्ठल. आता नातू गाडी घेऊन चाललाय, 75चं पडलंय, 60चं पडलंय. नातून जशी बटन स्टार्ट मारलं तसं जागेला मागल्या चाकावर गाडी वळवली. सायलेन्सर मधनं धुरी यायच्या ऐवजी जाळाला. मग नातू जाळ काढायलाच असतो. आता मला सांगा, त्याला किती आवरेज पडणार? 40चं नाही तर 50चं. गाडी एकच आहे पण ड्रायव्हर बदलला का ॲव्हरेजमध्ये फरक. तसा अभंग घेणारा बदलला का चिंतनाचा विषय बदलला. अभंग पाठातला अभंगाचा अर्थ आहे का? पुला तो एक देव करून घ्यावा. तुकोबराज सांगतात देव आपल्याचा करा पण एक करा. अभंगाची पार्श्वभूमी बघून घ्या. या अभंगामध्ये कुठल्या देवाचा नाम उल्लेख केलेला नाही, कुठल्या देवाचं नाव नाही. का असं तरी म्हटलंय आपला तो बिरोबा नाही.
आपला तो खंडोबा ते बी नाही मग असं जर म्हटलंय का आपला तो मसोबा अरे मग असं तर म्हटलंय का आपला तो विठोबा एक करुणी नाही नाही नाम उल्लेख नाही पण त्यात उत्तर सांगतो ऐका कुठला देव आपलासा करावा जो देव आपल्या देवाला सुखाची प्राप्ती करून देतो तो देव विठ्ठल विठ्ठल माझ्या प्रश्नाचे काय उत्तर द्या जीव सुखी झाला पाहिजे का देह जीवाला सुख पाहिजे का देहाला जीवाला वा वा जीव जर सुखी व्हावाचा वाटत असेल तर देवाशिवाय नाही पण आपण जीवाच्या सुखाचा विचार कधी केला पाठीमाग कुठलं काय मरकत पाठीमाग हा निर्णयाच्या पुढचं त्याच्या पुढचं नाही ते बोर्ड आहे का हां उंबरमळे तिथं बोर्डापाशी गाडी उभा केली आम्हाला म्हणलं कटगुणला जायला कुठं जायला मला आपला रॉंग नंबर लागला मी गाडी चालला हे बुवा मला थांब कुठे जायला म्हणलं कटगुणला हो फुटच्या टापला एवढं पोरगं देखणं होतं महाराज मला सुद्धा अजूनही खाली मान घालावी इतकं देखणं बरोबर पिऊन फुल होतं ह्याला का देवान तुला चांगला निर्माण एवढा काला का पितो त्यानं काय म्हणावं जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है एवढ्या मोठ्या देहाचं वाटोळ केलं हाय द्यायलाच जीवाला कसं मिळणार मला सांगा तुकबरा सांगतात जीवाला सुखाची प्राप्ती करून घ्यायचे तर देहाचा विचार करून जीव सुखी होणार नाही नुसतं म्हणायच नाही देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो हे पांडुरंगी दडमा पांडुरंगी दडमा थोडी सर्वदा सर्वदा थोडी सर्वदा पांडुरंगी दडमा पांडुरंगी दडमा सर्वदा थोडी सर्वदा सर्वदा थोडी सर्वदा देहाला सुखाचा विचार केला तर देहामुळं जीवाला सुख आहे का नाही ऐका काय काय लोकांचं देहावर एवढं प्रेम आहे मला वाटतं जीवाचा विचार करत नाही देहाचा विचार करतात किती विचार करतात ऐका पण काय काय लोक देहापेक्षा कपड्यावर काय कायचा लय जीव आहे कपडे जर चांगल्या अंगावर असली मोहिते महाराज खाली सुद्धा बसत नाही इस्त्री मोडती म्हणून काय काय तर खाली जर बसायला खराब जागा असेल तर हे काय आहे रुमाल कपड्याला काय पेटवायचं आणि काय करायचं पुन्हा संत चर्याची लागत हा रुमाल तोंड पुसण्याकरता जागा झाडण्याकरता परवा सहज शिकाली मला येत नाही कधी माझा आवाज बी कधी बसत नाही पण भाजण्याने कधी शिरा खायचा नाही शिरा खाल्ला का आवाज बसला म्हणून समजा माती खावा तिकडे पण शिरा खाऊ नका कारण झटका दिल्याशिवाय राहत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे विठ्ठल विठ्ठल सहज शिंक आले अंगात महाराज शिंकेच्या पोटी इतका शिंबूड बाहेर आला आता आपल्याला काय लागतंय दोत्रवाले एक जण म्हणला बोवा जरा गावंडाळ दिसतोय गावंडाळच आहे आपण कुठं संस्थेत नाही कोण मला गुरु नाही कोण मला तारुबी नाही हे दिवसभर साठवतात कशात सगळं मटेरियल आत वरची घडी चांगली सगळं एवढं मटेरियल साठवून पण आज करतोय खिशात रुमाल घालणार आणि जेवाय बसा म्हटलं का हात धुयाला जाणार
हात धुवून आला का रुमाल काढला शपथ घेऊन सांगा चांगली बाजू आत असते का वाईट बाजू? वाईट बाजूला हात घाल तर पुसतं कुशाल आणि जेवायला बसतं. आपल्या जवळ जर जेवाय बसलं ना आपल्याला मीठ लागत असलं आणि त्यानं जर नाही मागितलं तर रुमालावर आपलं भागले ह्याला म्हणायचं सुशिक्षित. इतका जीव आहे कपडे मला अभंगावरचा तुमचा विनोद करते म्हणजे मी अभंगाला सोडून करणार नाही. अभंग पूर्ण सांगणार आहे मला अभंगावर करता सांगतो. काय काय जीवाचा विचार करत नाही देहाचा विचार करतात. काय काय देहाचा विचार करत नाही काय काय कपड्याचा विचार करतात. पण मी खरं सांगू तुम्हाला कपडा जीवाला सुख देत नाही ना देह जीवाला सुख देत नाही. पुन्हा एकदा ऐका आमचे एक जण बुलेट गाडी आणली. बुलेट गाडी आणू नये असा माझा दावा नाही. जरूर आणावी पण कुणी आणावी? पैसेवाल्याने मुळीच आणायची नाही. गाडीवर बसणारा पडला तर त्याला गाडी उचलायला यावं. हे कोण आहे का रे इकडे या गाडी तू प्लॅटिना घेऊन फिर बुलेट घेऊ नको तू. बुलेट आणल्याबरोबर मग आता भेगेंना अजून सवय आहे चला माझ्या माहेरला. कशाला? हे आका नुसती बघू नको वाका वाका. कशाला गाडी नवीन पुजायला ना आहे का नाही? हां गाडी पुजायला गेली दोघं जण. गाडीचा आवाज सासूनं बघितला बाट 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 बाट. सासू बाहेर बघते खिडकीत म्हणली जा आणली नवीन गाडी कोणाची आणली आहे? बाहेर बघते हे पोरे गाडी कोणाची? आम्ही जाणली काल पैसे लाडक्या बहिणीची अगदाच मिळाले. सख्या असो पण लाडकी नसो लाडकीचा महाराज काय खरं आहे. जवळ आले धंदा जिचा हप्ता चालू आहे ती सारखी म्हणती देवा भाव देवा भाव. जिचा हप्ता बंद झालाय ते मध्ये ते ऐका विठाल विठाल इकडे कशाला आले म्हणजे पूजा करायला. पूजे साहित्य आणण्याकरता बाप गेला. पूजे साहित्य गोळा केलं घेऊन आला. पण मला पुरीला साडी घेतली पाहिजे. साडी पुरीला घेतली पण सासऱ्याने विचार केला साडी घेतली पण गाडी चालवणारा कोण आहे त्याला बी घेतली पाहिजे. मग त्यानं फाडीव कापड घेण्यापेक्षा रेडीमेड कपडे घेतली. सुबवाल्याच काम अशी बट्टीची कपडे घेतली. सासरा आला काळ गाडीची पूजा झाली जेवण झालं कापड घातली आणि दोघं नवरा बायको आता माघारी आपल्या गावाला निघाली. येताना कापड साधी होती तो पण टाकेला टेकून बसला होता बाट 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 पण कापड नवीन घातल्यावर असा मध्ये बाट 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 असा चढा अचानक झाला आणि एकदम उतार. दोन कुत्र्याची कळवण जशी पुढल्या चाकात घुसली गाडी झाली पलटी. गाडी चालणारा गाडीच्या खाली त्याच्यावर गाडी आणि त्याच्यावर बायको. हो एवढं मोठे घासत गेले पूर्णपणे सवाळे. जिथं गाडी थांबली तिथनं हांडेलातनं तोंडवर काढते. बायकोला म्हणते तुला कुठं लागले का तुझं बघ की काय झाले. अहो म्हणले मला काय नाही तुम्हाला अंग मला कापडा नादानं पाक माझं शरीर फाटलं. मग कापड आहे का? नाही म्हणले. मग हिकडलं फाड. हिकडलं फाडणं लागलेलं जखमेला गुंडाळलं. बायको म्हणली मी सांगत होती नीट बसा. पण जो बायकोच ऐकत नाही त्याचं असं झाल्याशिवाय नाही लागा म्हणला जरा कापड चांगली मग जरा टाईटमध्ये गाडी चालू पण अंगलवाट. ऐका आत्तापर्यंत कपड्यावर प्रेम होतं पण आता देहावर बेतले कपड्याचं प्रेम आपोआप कमी. कसं झालं? जोपर्यंत लागलं तोपर्यंत ताईट बसला होता पण लागल्या लागल्या इकडची कपडं फाडली आणि अंगाला गुंडाळली. आता मला सांगा देहावर बेतलं का कपड्यावरचं प्रेम कमी आणि जेवावर बेतलं का मात्र देहावर बी नाही आणि कपड्यावर बी नाही. ऐका एक पेशंट दवाखान्यात गेला अंगठ्याला जखम झाली आहे म्हणून. डॉक्टरनं तपासलं आणि रिपोर्ट रक्ताचा लॅबला पाठवला. 2 तासात रिपोर्ट आला तर त्याच्यात साखर आहे 650. किती? डॉक्टर म्हणला बाबा तुमचा अंगठा आत्ताच्या आत्ता काढावा लागतो. या कोणाचा अंगठा? म्हाताऱ्याचा. ती म्हणते अंगठा माझा आणि काढणार तू कोण? हे म्हणला बाबा नाही काढला का तुम्ही 6 महिन्यात गुडघ्यात काढावा लागतो. या नाही वर्षभर काढला तर तुम्हाला घरातनंच बाहेर काढायला होतो ही अंगठा.
मला काय भानगड आहे, साखर आटल्यामुळं तुमचा अंगठा तुमचा जीव लवकर घेणार. मग डॉक्टरला म्हणलं ही जर माझा अंगठा जीव घेत असेल तर आता त्याला कापला. आता मला सांगा, जीवावर बेतलं का देहावरचं प्रेम कमी, देहावर बेतलं का कपड्यावरचं प्रेम करीन, आणि जीवावर बेतलं का मग मात्र कोणच आपल्याला सहकार्य करत नाही. बादशाच्या दरबारमध्ये बिरबल हजार जबाबी आहे, आणि हजार जबाबी बिरबलला प्रश्न केला सभेला सगळ्या राजानं. कोणाला काय आवडतंय, प्रत्येकाने आपल्या आवडीचा विषय सांगितला, आणि बिरबलावर नंबर आला. बिरबला, अरे तुला काय आवडतंय? बिरबलानं सांगितलं, राजे फक्त माझा जीव मला आवडतो, मला बाकी काय आवडत. राजा म्हणला, मूर्ख आहे तू. अरे सगळे सांगतात, कोण आई सांगते, कोण बाप सांगते, कोण बहीण सांगते, कोण भाऊ, पोरं, बायको तरी कमीत कमी नाही. म्हणला राजे, हे सगळा समाज साधलेल्याचा सोबती आणि बुडाल्याचा पहिलं करे. समजा मानाला नाही जमलं, आज काय पिकर जरा साथच दिल. काय लगा नवादा आपण घेतला महाराज. आपल्याला ते म्हण आहे बघा, नाचता ये ना अंगणवाकडे. तसं आपण साधलेली सोबतीन बुडाल्याचे पैरेकरी आहे. तुमच्यात खेदार गुरु आहेत का? खेदार गाय आहेत ना? नाद आहे कड्या भागाला. त्याला काय खोंड झाला पाहिजे, कालवड काय झालं पाहिजे? वा वा, पटलं मला. खोंड आणि जर्शीला आता नरडच आहे, पण कालवड म्हणल्यावर. अरे जर्शीला कालवड झालं पाहिजे आणि खिदाला कोड झाला पाहिजे. म्हशीला बोला जरा मावशे व शेळीला केव्हा आला ना अधिक महिना जावायला अंगठी नाही घ्यायची. आता शेळीला बोकड झाला पाहिजे, म्हशी रेडी झाली पाहिजे, जर्शीला कालवड झाली पाहिजे, आणि खिलारला आपल्याला काय झालं पाहिजे? पोर. हां तीच मी ऐकाल तिकडे. सगळे साधलेले सोबतीन बुडवण्याचे पैरेकरी आहेत. मग प्रात्यक्षिक केलं बिरबलानं. एक हावत बांधला 5 फूट व्यासाचा आणि 7 फूट उंचीचा. चच्च्याचे 5 सासवरचे मोटर पाणी चालू करून पाणी सोडलं. गुडघेत का पाणी आलं का बिरबलानं त्याच्यामध्ये एक माकडीन, मावशव एक माकडीन आणि माकडीचं पिलू सोडलं. काय सोडलं? एक म्हणा गे, काय सोडलं? काय सोडलं? माकडीन, माकडीचं पिल्लू. आता पाण्याची मोटर चालू आहे, पाणी वाढायचं काम चालू आहे. पाणी वाढायला लागलं, ते पिल्लू आत तरंगायला लागलं. माकडीने विचार केला, पिल्लाच्या नाका तोंडात पाणी चाललंय, आपण त्याचा प्राण जीव वाचवला पाहिजे. म्हणून त्याला ते उचललं ना आपल्या कमरेवर घेतलं. बघता बघता पाणी कमरेला लागलं. कमरेवरचं पिल्लू घेतलं, प्राण वाचला पाहिजे. खांद्यावर घेतलं, खांद्याला पाणी लागलं. त्याने एकच विचार केला, माझ्या बाळाचा जीव वाचला पाहिजे. डोक्यावर घेतलं. जेव्हा तिच्याच नाका तोंडात पाणी चाललं त्यावेळी त्याने एक प्रयोग केला. टाचा उचलून बाळाचा प्राण, आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी तिच्याच नाका तोंडात पाणी जाऊन प्राण जायची वेळ आली का आपल्या जिचा प्राण वाचवत होती पिल्लाचा, ते पिल्लूच आपल्या पायाखाली दाबलं ना आपला प्राण वाचवला. म्हणजे सगळ्यापेक्षा माणसाला काय आवडत असेल तर तो जीव. जर सुखी करायचा असेल तर काय करा? अभंगाचं पहिलं Enemy
दुसरा पर्याय सांगतो तुम्हाला, देव आपलासा का करायचा. तर मला वाटतं ज्याला आपण आपलं म्हणतो, जर आपल्या जीवावर भेटलं तर ते आपलीच माणसं आपला तिरस्कार करतात. कोरोनाच्या काळामध्ये मी कीर्तन केलं शास्त्री सकाळी 10 ते 12 आणि घरी गेलो. घरी गेल्या घराच्या पायऱ्या चढताना फक्त 2च वेळा खोकलो. तेवढा 2 वेळा खोकला बायकोनं ऐकला. कुणी? हे काचच्या गलास गुलाबी सरबत, तुम्ही चालला कीर्तनाला, मला नाही ना कर्म, तू बी चल, काय फरक पडतो. पण कीर्तनाची बायको कीर्तन कितीचं ऐकायचे, रोज ऐकते कीर्तन. काय काय म्हणते द्या नका कीर्तन आम्हाला सांगू. लय वाईट आहे, वारकऱ्याला कोण नाही बोलेल त्याशिवाय. विठ्ठल विठ्ठल. ऐका, 2 वेळा खोकल्या स्वयंपाक करता करता बाहेर आली, ती तोंड बांधूनच बाहेर आली. वका माझ्या तोंडाकडे. मी म्हणले तोंड का दाखले या? ती म्हणली खोकताय बाय आतापासून या. म्हणलं काय झाले? खोकताय, घरात येऊ नका. आला का? नाही काय? नाही म्हणली बाहेर वा. आता बाहेरच थांबलो, घेऊन नाही घरात. काय करू महाराज, जाऊ तपासायला का शिरू घरात? जाऊ ना. नाही तीच आहे काल, तुम्ही जावा. गेलो तपासायला गेल्या 2 नाकात डॉक्टरनं काटकं घातली. रिपोर्ट जे ना अंगत ना हाय म्हणून बी ना, नाही म्हणून बी कळलं ना. डॉक्टर म्हणला तुम्ही एकमेव पेशंट आहे. रिपोर्ट हाय म्हणून बी नाही, नाही म्हणून बी नाही. म्हणलं काय करू, जावं म्हणलं घरला. आता एक मानसिक समाधान वाटलं. त्या काळात एकदा तपासायला माणूस गेला का तो माघारी येत. म्हणलं बरं झालं, गाडीत बसलून घरला निघून 2च किलोमीटर गाडी आली का त्याला रिपोर्ट पडला पॉझिटिव्हचा. का लगे मेसेज सोडला मोबाईलला, श्री मच्छिंद्र तुकाराम कावडे सुपली पॉझिटिव्ह. मोहिते महाराज जेने वाचला काय मेसेज, माझ्या गाडीला असा आडवं उभा राहून हात राहणार बसणारी माणसं. जाऊ दे बसा नाही आम्ही आला का बसा. अजिबात म्हटलंय ते बाहेरचा अनुभव साधा, आपण घरी लय वाईट अनुभव आला आहे का. इथं ज्याला कोरोना झालाय हात वर करू नका, पण ज्याला कोरोना झाला त्याला शपथ घेऊन सांगायचं, बाहेरच्या लय त्रास दिला का घरच्यांनी, का घरच्यांनी आणि घरच्यात आईनं नाही ताप दिला, बापान नाही ताप दिला, भावान नाही, बहिणीने नाही. माड्यावर 32 माड्या भरल्या, माड्यात खाटावर गादी ऋषी, त्याच्यात बशी, त्याच्यात कपात गाड्या, त्या गळ्यात बाजरी एक रामराव पाटला नाव घेते भीमराव पाटला जिल्ही. एवढं मोठं नाव घेणारी व तुकोबाराय सांगतात, सेजेचे कामिनी दूर शेजेचे कामिनी दूर शेजेचे कामिनी दूर आहे दूर सोडविना बंधो पाठीची बहीण, सोडविना बंधो पाठीची बहीण, सोडविना बंधो पाठीची बहीण, सोडविना बंधो पाठीची बहीण. शेजेचे कामिनी दूर राहे दूर राहे, शेजेचे कामिनी दूर राहे. नको म्हणा गुंतुमाया जाळी, कोरोनाला जवळी ग्रासावया. कोरोनाची उडी पडेल बा जेव्हा, ना माय ना बाप सोडविना बंधू, देशेता चौधरी आणि अनेक सोयरी. कोण आपल्याला सहकार्य केलं नाही का? बहिणींचं प्रमाण बदललं.
ठेविले आनंद ते तिकडेच राहावे, इकडं राखे बांधायला न यावे. सगळ्या काठाला टाकल्या, दारात येऊ नको रे दादा, तुझ्या पाया पडते. आहे का? एवढी सगळी जवळचे नाते आहेत. लांब घेते चालेल, पण प्रेमाचं नातं फक्त कोणाचं आहे? नवरा बायकोच आहे. आता ती बायकेचा अनुभव जरा बरा, पण माझ्याकडे तो मगाच सांगितले पोरग एक आहे, 72,000 मोबाईल आहे त्याच्याकडे. त्याच्या बी मोबाईलला मेसेज पडला, श्री मच्छिंद्र तुकाराम कावडे सुपली पॉझिटिव्ह. त्यानं वाचल्या आवाज दिला, आयो. ज्याला आपली चरबी आणि डेहरी कमी करायची आहे त्यासाठी औषध आहे. आयो अंगद नाना, माझं 95 किलो वजन होतं शरद भाऊ, आता फक्त 62-62 आहे. वाढायला लागलं, आयो करतो नुसतं. ऐका, तुम्हाला अनुभव घ्यायला तर माझं औषध घेऊन जावा, फुकट आहे. ज्याला 8 mm, 10 mm, 12 mm, 16 mm काय खडा जर असेल तर फक्त दवाखान्यात जाऊ नका, फक्त 21 उठल्या आयो. मी कीर्तनात 10 वेळा करतोच कुठल्या तरी निमतानं. तुमचा 21व्या दिवशी रिपोर्ट नील येणार म्हणजे येणार. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तुम्ही जर म्हणला का नाही मम्मी, तर बारक्या खड्याचा मोठा खडा होणार आणि तडफडून मारणार. आई या शब्दात ताकद भरली, ती माई आहे. आवाज एवढा दिले त्याच्या आई बाहेर ओरडाय काय झालं म्हणजे आपला दादा गावला. त्याच्या आई म्हणजे कशा खाली गावला? टर्क खाली गावलं. रातचा प्रवास चोराताना आमच्यात फरक काय दादा? ते बी फिरतंय ना कवा 12च्या पुढं, आणि आम्ही माघार जातोय कवा. पण कधी आडवून मारले का? आणि तुम्ही जावा बरं सोनं घालून. घे तुला काय घ्यायचं घे, मारलो काय घे. पण आमची माळ बघितली का म्हणते जाऊ द्या महाराज जाऊ द्या, नका आमच्या घरावर विस्तुटू जाऊ द्या. त्याचं टायमिंग तेवढं असतं. मावशा माळ चांगली का सोनं चांगलं? खऱ्यानं सांगा काय चांगलं? छान लाय काय जाऊ दे का काय चांगलं? वा 1 तोळ्यात घंटन द्या माळ घ्या. हे माळच्या ऐवजी आमचा माळ घालतेल्या. माळ चांगले कळतंय हो, पण काय करायचं, वळत नाही. दुर्दैव आहे. विठाला आईला म्हणलं आपला दादा गावलाय. म्हणजे काय झालं? रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. लगेच दादा बायको म्हणले बघ रे बाळ्या, तुझ्या बापाला जर तपासायला घालवलं नसतं तर आपल्याला सुद्धा दणका बसला. देवानं गारण ऐकलं, मरण का मिळलं तर कोण? हे भाजीत भाजी मेथीची, बायको माझी प्रीतीची. तेव्हापासून मी नावच बदललंय, भाजीत भाजी मेथीची, माझी बायको येड्या जातीची. ती काय शाना बी नवरा मरायच्या अपेक्षा करत असेल तर. मी घरी जाईपर्यंत घराचं गेट पॅक केलं, वाऱ्याला सुद्धा जागा नाही. दरवाजा लावून घेतले, खिडक्या लावून घेतल्या, दरवाजाला दगडं लावली आतनं. हां, बाहेर आलो, गाडी उभा केली, सगळं पॅक का केलं. आता आपण सुद्धा घरी गेल्यावर खऱ्यानं जागा मारा. तुम्ही बायकोला हाक मारता का पोराला? मालकीनेला कोण हाक मारत नाही का अजून? माझ्याकडे लागलं, पण माझ्या संग मोरोत तर फिरवा लागला. पण होयच म्हणणार तुम्ही, फिरतो पण बघ बाबा. बघू तुमचं रे गुणवानला बघायचं, मग बनागायच कोणाला बघा सांगा बरं. माझं म्हणणं आहे, आम्हाला किती सुख आहे. असंच महिना इकडं राहिलेलं बरं. काय ज्याला केले त्याला विचारा. हे आहे का? म्हणून मी सांगतो वारकऱ्यासारखं वैभव नाही. मावशाव
तुम्ही कधी नवऱ्याला विचारून स्वयंपाक केला का माझ्या बहिणीसारखं सांगा. आज शनिवार आहे, तुमचा स्वयंपाक काय करू म्हणून कधी विचारलं का तुम्हाला? हो पुरुष मंडळी, दादा विचारलं कधी? नाही नाही, आपल्याला 2च भाज्या, वांगण बटाटू, खावान मारा. बरं स्वयंपाक नागा करणं त्यांच्या म्हणणार तुम्हाला आवडणार स्वयंपाक करतात असं गृहीत धरा. पण तुम्हाला समोर बसून कधी वाढलंय का? भिवू नका, असल्या बेहने तर आपलं रामायण व्हायला लागलं. या सगळे बायकोलाच भेटते, ती कोणाला मांतेराला सांगते अंगावरच दगाड घेऊन. पण बायको म्हणलं का नाही, ऐका कधी समोर बसून वाढले का ताई? तुम्ही नाही वाढलं. तुम्ही 2-4 चपात्या मोडणार, आणून प्लेटमध्ये ठेवणार, भाज्या 2 आणून ठेवणार, दुधात आणून ठेवणार, पाणी चरवी आणून ठेवणार, म्हणणार काय खायचं आहे ते खावं. दारात बांधलेलं जरसं आहे ती वैरण टाकले आणि तू काय करते? मी धुणं धुते. आपण म्हणायचं दोघं मिळून धुया. पण जेव्हा वाढाय समोर बसून वाढत नाही. अहो तुमच्यापेक्षा आमचं भाग्य सांगतो ऐका. मागाची पंक्तीला वाढणारी बिचारी माझी आईसारखी, त्या पंगतवाला बापासारखा माणूस आहे. हो दोघं नारळ खूप पळ दे महाराज काय चटणी तुम्हाला होय का काय करते? भाजी संपली ताटातली, खा फोडून भाजी. हे वैभव आहे परमार्थात. जिथं जाईल तिथं आम्हाला एक आईन बहीण आहे रोज. तुम्हाला ते प्रेम मिळत नाही घरी राहून. हे वारकऱ्याचं वैभव आहे. दारात गाडी उभा केली, हाक मारली, प्रसाद. पोरात ना प्रसाद आहे. पोरानं हाक ऐकली का बाहेर आलं शरद महाराज. पण ते जे आहे म्हणले कुठं चाललंय? म्हणले दादा जरा बोलायचं, का अंठळायला लावेल म्हणले दादा जरा बोलायचं आहे. ती बिघडल्या तर म्हणले तू जाऊन. मी बिघडलो काय पिऊन आलो का काय घेऊन आलो घरला? नाही म्हणलं आई फक्त मला 2च गोष्टी बोलू दे. दरवाजा त्याच्या आईनं उघडला, मावशाव केवढा उघडाव, तो आण बसल एवढा दाबला. पोरग मला म्हणते दादा का रे आमच्या घरात येऊ नका. मी किती काळात त्यापेक्षा काळा पडलो लगा. ही बांधताना पाया घालताना लगा कोणाच दगाड रातचं मी ट्रॅक्टर भरून आणलं चोरून लागा येड्यावर. उजनीचा कॅनल चालू होता, सिमेंट आणि पाईप्या मला आत्ता आणल्या लागा मी बोर्ड फाडून ती कोणासाठी आणल्या. हे सगळं वाळू लागा मी कशी चोरून आणली ती एवढं सगळं का तुमच्यासाठी गेला. आणि त्या घरात जर मला येऊ देत नसाल तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? अरे झालं काय म्हणले दादा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरवाजा लावून घेतला. पोरग तेवढं तरी बोललं, पण बायको खिडकीतून म्हणायची तुमच्या पाया पडते, फक्त 13 दिवस आमच्याकडे येऊ नका. मी म्हणलं माझा 13वा घालायचा ना का तुझा? मी असा सदासे मारणारा बोवा ना हो. काय सांगायचं आधी शास्त्री महाराज. मला गुराच्या गोठ्यात क्वारंटाईन केलं. घरातली खोली नाही दिली. पाया पडलो, रडलो, आरडलो गुराच्या गोठ्यात. आणि येल्डिंगनं पॅक केला गुराचा गोठा बाहेर येऊन. भाकरी जर मागितल्या, स्वान बोवा ह्या दुसऱ्याचं कोणाचं नाव 24 कोर होता. भाकरी जर मागितली तर ताट नाही, पात्रावळ नाही दादा, जुन्या फाडक्यात भाकरी बांधायची आणि फेकता इकडं तोंड करायचे ना अशा भाकरी फेकायची. टाकल्या भाकरी अंगत नाना आयटी बास. बहुतेक माझे भाकर टाकलेली बघितली का तुम्ही? शेणात भाकरी पडलेल्या गोळ्या खाय नादान खाल्लो, पण देवाला प्रार्थना करायचो. भाकरी फेकून टाकली ना, फक्त देवा ह्याच्यातनं मला वाचव. धावतो नमुना माझा. मी जसा मावशा बाहेरनं काळा आहे का नाही तेव्हा तसा आतनं बी काळा म्हणा. आयला सख्या बहिणीसारख्या मला बोलायला लागल्या. भाकरी तसल्या शेणातल्या खाल्ल्या गोळ्या खायचो. चहा जर मागितला, पाणी मागितलं तर 1 इंची 2 नळ्या आणल्या होत्या. त्यात घरात वाश बिशीला जोडल्या. ते तिथं पाणी वाचायचे. मी गुराया गोठ्यात गरम म्हणाय ना, गार म्हणाय ना, बिसलं दिलं प्यायजो, वाड्यात दिलं तर प्यायजोच. पण काय करायचं? पण पाणी पिताना म्हणा देवा फक्त यातनं मला वाचव. मी ह्याला नमुना दाखवल्याशिवाय राहत. 3 कीर्तनं केली. एक दिवस मुक्काम कुठं नाही.
यांनी मात्र माझा तमाशा लावला. जर चहा मागेला तर 1 लिटर करून द्यायची, पण प्लास्टिकच्या पिशवीत. असं गोठळ बांधायची ना असं फेकायचं. एक दिवशी फेकायला तशी पिशवी होकाला अडकली, फुटली तशी माझ्या तोंडावर टाका. पांढरा शेपट होतो, चहा पोळल्यापासून काळा झालोया. पण कोरोना गेला. 13 दिवस मरणाचा हाल खाल्लं आणि 14व्या दिवशी डॉक्टरला शासनाचा म्हणजे 13 दिवस झाले रिपोर्ट बघावा. त्यानं 2 नाकात काटकाटीन किटवर सोडली. 2च सेकंदा रिपोर्ट निगेटिव्ह. ऐका महत्वाचा मुद्दा मला सांगायचा. रिपोर्ट निगेटिव्ह आला का डॉक्टरनं टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तुम्ही का वा, मी मेल्यावर वाजवणार का? बायको नाही गेल्या, बायकोमध्ये डॉक्टर टाळ्या का वाजवताय? काको तुम्ही भाग्यवान आहे. 24 स्कोरचा माणूस घरला आला नाही, तिकडेच खाला झाला, जाळा सुद्धा घरला आला. पण महाराजांचा आता निगेटिव्ह पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आल्या, त्याच्यामुळे टाळ्या वाजवतो. ऐका, आतापर्यंत भाकरी फेकून एक नळीने पाणी पडणारी बायको आता काय म्हणते की ते सांगो नाचूनच गाणं म्हणायला लागली. पंढरपूरला गेली आणि 2 पुतीची झेंडूची फुलं आणली. गुराया गोट्यापासून घराची उमऱ्या पत्र हातरे. मी म्हणलं आपल्या घरात कोण मेले काय? म्हणलं नाही म्हणले. मग फुलं कशाला? म्हणले तुम्हाला आता फुलावरून न्यायचं आहे. मी तुम्हाला चंद्रभागेच्या फुलावर नदीत फेकून जर नाही मारना. ऐका मुद्द्यावर मला मुद्दा सांगायचा आहे. आतापर्यंत आपण ज्याला आपलं म्हणत होतो का नाही, आई आपली, बाप आपला, भाव आपला, बहीण आपली, बायको आपली, मुलं आपली, हे सगळे आपले आहेत. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे आपण आपलं ज्याला म्हणतो त्या माणसाने आपल्याला वाचवलंय का दुसरं वेगळं कोणीतरी वाचवलंय? आपण वाचलोय का वाचवलंय कोणी? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एकाच्या पाणी वाचवनिया, एकाच्या पाणी वाचवनिया, काळाची उडी पडेल बादेवा, काळाची उडी पडेल बादेवा, एकाच्या पाणी वाचवनिया, एकाच्या पाणी वाचवनिया, काळाची उडी पडेल बादेवा, काळाची उडी पडेल बादेवा. कीर्तनात टायमिंग नव्हते करा. आणि आता 10:30 पावणे 11 झाल्यात. एक 5-10 मिनटं लय झालं तर वाढले, यापेक्षा जास्त वाढवणार नाही. आणि मला बी माझ्या गावातला सप्ताह चालू आहे. मी पाडवा ते रामनवमी कुठे जात नाही, तुमच्यामुळं मी आलो. शरद महाराजाला माहिती आहे. ते आले म्हणले तुम्ही कसं काय गावातलं सोडून आलाय? पण गावाला किती माझं नुकसान किती आहे. अहो लय अवघड आहे. गाव बी शहाणा असावं लागतं. आता शहाण्या माणसाने गावात कधी राहायच नाही, आणि कीर्तनकारांतर मुळीच गावात राहायच नाही. मी एवढं फिरतोय मला अजून मचाच म्हणते ती. पण महाराज म्हणत गावात आमचं आज कुठे गेला मचा म्हणणार आज पुकारायला नाही. लय अवघड आहे. किती मोठा महाराज झाला तर त्याला किंमत नसते अंगत नाना. पण शेवटी गाव आहे, जन्मभूमी असल्यामुळे आपलं काय गोष्टी करावं लागतात. मी जवळजवळ 65 ते 70 कार्यक्रम गावातलं करतो, नारळ न घेता. विठ्ठल हो विठ्ठल. एखाद दिवस बाहेर गेल्यावर गावात त्याला बी कळल, ते सेवा लोकांची किंमत कळल. भूक लागल्यानंतर जेवावं का भूकच्या अगोदर जेवावं, तसं त्यांना भूक लागली का बघायसाठी तुमच्या गावाला मी आलोय. आता उद्या जर म्हणजे नाही कुठे गेलतात तर म्हणायचं आपल्यावर जीव आहे. माझ्या का म्हणत पण प्रेम असावं त्याच्यात. लय वाईट आहे. किती बी फिरा कुठे बी जावा पण किंमत नसते गावात. चांगला वाजणार हाय किंमत, चांगला कीर्तनकार हाय किंमत, चांगला गाणार हाय किंमत,
शरद महाराज माझं सारखं झाले ते बी आता गावात जाते का तिलाही हा 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 हो करते अरे तुला कांठळ देऊ का त्याला दिली देवाला कला म्हणू दे ना जिथे कला सादर करण्याकरता जे त्याला टायमिंग दिले विठाल विठाल ऐका त्या काळामध्ये तुम्ही आम्ही वाचलो ना आपल्याला देवानं तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी जर आपल्याने न वाचवता देवानं जर वाचवलं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा नाही केला ते नेविन जीवा सुकोनो हे विडोबार असा करा जीवाला सुखाची प्राप्ती होईल त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही अभंग बघितला पण कुठल्या देवाचा नामोल्लेख नाही तुम्ही म्हणताल एवढा अभंग सांगितला चिंतन सांगितलं पण नाव कळालं नाही ना तुम्हाला जर देव आपलासा करायचा असेल जीवाला सुख देणारा तर तो कुठं आहे भीमा तेरी एक वसई नगर भीमा तेरी पाहिला 16,000 रे पाहिला 16,000 पाहिला 16,000 रे पाहिला 16,000 रे नाचत जाऊड्याच्या गावाला खेळ्या सुखदेई मी सवारे नाचत जाऊड्याच्या गावाला खेळ्या सुखदेई मी सवारे नाचत जाऊड्याच्या गावाला खेळ्या सुखदेई मी सवारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख आणि जीवाला विसावा प्राप्त करून देणारा जगाच्या पाठीवर एकमेव देवा तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग तुम्ही जायचा प्रयत्न केला तुकोबाराय सांगतात एरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती यावत जन्माच्या ठिकाणी जीवाला सुखाची प्राप्ती नाहीच नाही माया करू देत पण देह सोडून जीव गेला तरी सुद्धा जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही विनोदाचा भाग म्हणून सांगत असतो मी माणसाला जिवंतपणे जीवाला सुख नाही पण मेल्यानंतर सुद्धा जीवाला सुख नाही तुम्ही याच रोडनं खाली पंढरपूरला जात असाल ना याच रस्त्यावर माझं गाव आहे बाळवणीपासून 7 किलोमीटर खाली चौक आहे पूर्वेकडे निघाला पंढरपूरला का डाव्या हाताला आणि उजव्या हाताला आणि पंढरपूर येताना डाव्या हाताला त्या चौकात थांबला भला मोठा चौक आहे तिथं जर गाडी उभा केली तो म्हणलं कावडे महाराजाचं घर कुठं आहे तर लोक म्हणतात आमच्यात महाराजच नाही कळलं तर बघा तुम्ही फक्त म्हणा माच्या कावड्या कुठं राहतोय तुम्हाला घरी घेऊन येणार आणि जर तुम्हाला मचा म्हणायचा अपमान वाटत आमच्या गावात निर्लज्जम सदासुखी आहे ती पण तुम्हाला जर वाटत असेल मचा कानावर ऐकायला पडू नये तर एक करायचं त्या चौकातनं खाली गेला का उपरीचा वडा लागतोय आता फुलाचं काम चालू आहे 5-6 वर्ष झालं अजून काम झालं नाही
त्या वड्यात गाडी लावायची, बारका वडा आहे, आणि वड्यानं 3 किलोमीटर वर यायचं. 3 किलोमीटर पत्ता सोपा आहे. जिथं स्मशानभूमी लागेल तिथं आपलं घर आहे चिटकून 50 फुटावर. मड जर जळत असलं तर 3 दिवस आमच्या घरी देवाला लावावं लागत नाही, त्याचा तुझीड असतो. आणि जर दूर झालाच तर बाबा दूर सुद्धा आम्हीच सण करावं. मी एकटाच नाही, आम्ही 4 भाऊच्या भाऊ नुसतं धुरानं काळं पडलोय. कशाच्या? मड्याच्या. हां, पण दुर्दैव आहे शास्त्री, अजून स्मशानभूमीत कावळ्यानं नैवेद्य शिवला. दुर्दैव आहे. आता माझं 55 वय चालू आहे. जवळजवळ 40 वर्ष झालं मी तिसऱ्याला स्मशानभूमी आहेत, पण अजून तर काय कावळा आमच्या स्मशानभूमीत आला. गेल्या वर्षी आमच्यात माळकरी मेला. आता माळकरी मेल्यावर दोन्ही गावं गोळा झाली, पळशी आणि सुपली. लोक म्हणले दोघांची स्मशानभूमी एक आहे. अरे कितीतरी वर्ष झालं आपल्या कावळ्यानं नैवेद्य शिवला नाही. आता माळकरी मेलाय, 2-2.5 हजार माणसं गोळा झाली तिसऱ्या दिवशी, पण कावळा काय आला नाही. कावड्या आला. माझं आडनाव कावडे. माझं आडनाव काय? कावडे. कावळे म्हणू नका बाबा, मी दिसतो कावळे होणी. कावडे, माझं आडनाव कावडे आला, पण कावळा काय आला. 15-20 मिनिटांनी एक जण म्हणलं, महाराज जय हरी. मी म्हणलो जय हरी. का वाट बघायला होता? मी मिळू. मसन मोठ्यात 2-3 खोटवड असते ती म्हातारी माणसं, तरणी नसते ती म्हातारी. ए तिला कुठं ना पलीकडलं मग एकदा त्या म्हाताऱ्याला हातात धरलं, तिकडं दारा वडत नेलं. तुला कसलं मापात उचलायचं आहे तसलं? तोंडात अवसाना अंगात तोंड मात्र कालवा करते. उचल. म्हातारा म्हणलं चुकले, पाया पडत. ज्या घरला गेले ते मेल्यावरच आणलं त्याला. तसे एक जण म्हणलं, महाराज का वाट बघायला होताय? आता म्हणलं मी मिळू का? नाही, पण म्हणला कमीत कमी माळकऱ्यानं तरी शिवायला. आणि बरोबर आहे, शिवायला पाहिजे, एक मानसिक समाधान. पण कावळा काय आला. लगे लोक म्हणले माळा घालत्यात, माळा. हा माळा घालत्यात, भजन करत्यात, भजन. इको इको इको. ए नाही म्हणते ती इकू इकू म्हणले, त्याची इकायची बारी आली. आवाज येड्याला काय, मी धंदा करून माझा रुपये मिळाला नाही मला. माझं जळलं पाक एकदा. इको 2-2 मायक दे माल एक चा ने द करत्यात. कीर्तनकार मोठ्यानं सांगते आमक करा तम करा, पुण्यतिथ्या घाला. कशाला घाला रे बुवा पुण्यतिथ्या? माळकऱ्याला शिवण नैवेद्य. तुमची काय भरण्यात ताकद आहे का? तुमच्या भरण्यात ताकद असती तर नैवेद्य शिवला असता. गावाचं बोलणं करणं. 6 महिन्याच्या शिव्याच खात होतो. एक दिवशी नेमका शनिवारचा दिवस आणि मंदिरात कीर्तन कॅन्सल झालं आणि मंदिरात भजनाला बसलो. एका पेनारानं माझा आवाज ऐकला. पेनारानं ती गुत्यावर गेली, एक घेतली, अर्धी तिथंच पेलं, अर्धी खिशात टाकली. माझ्या मागं, आता माझं देवा करतो आणि माझ्या मागं येऊन उभं राहिला असं. त्यानं आवाज दिला, या मागं भेटवायला का रे भजन बंद कर. भजन तर म्हणलं का भजन? म्हणलं का बंद कर? म्हणलं तुझ्या ओरडण्यानं कावळं गेल्यात. म्हणलं तर काय टकोऱ्यात हाणून येणार घेतला. उचलला येणार, टाळ उचललं, पाकळ उचललं, मारते पायावर ठेवलं आणि त्याला सांगितलं, जोपर्यंत कावळा स्मशानभूमीत येत नाही तोपर्यंत या देवळात भजन नाही. महिना झालं कोण मरज ना. 2 महिने गेलं, 3, 4, 5, 6 महिन्यानं मेलं, पण पिऊन मेलं. पेल्याला मेलं तरी सुद्धा मारुतीला आनंद झाला. उजळले भाग्यात. मारुतरानं दुसऱ्या दिवशी बोलवलं कावळं. या रे लहान तोर बारकी या मोठ्या कावळ्या. कावळं आलं तर पाटकेनं मारुती पुढे बसलं. म्हणे मारुतराया का बोलवलंय?
मारुत रायमाला उद्याचा नैवेद्य शेवा लागतो. एक कावळा मला जमणार नाही. का जमणार नाही? पिऊन मेलं या माळकऱ्यात आम्ही शिवला नाही. आणि जर दारू पिणारा शिवला तर आमचा अपमान झाल्याशिवाय आणि आम्ही मरीन. पण नैवेद्य शिवणार तू एकटा नाही, सगळी शेपटात बांधून मारून टाकीन. एकदा मला गप बसायला का तुझं तोंड लागा बोलतं ना अंग मार खातं मला गप हो ग. मारतऱ्यासाठी उद्या निवद शिवायचं. आपण ठरलं त्यांचं निवद शिवायचं. आणि तिसऱ्या दिवशी घरातनं पोरांना नैवेद्य काढला का कावळा बघाय न मिळालं गाव 100-150 कावळं त्या निवदावरून फिरायला लागलं. लगे गावातली म्हणली महाराज करता कीर्तन वाऱ्या करता आळंदीनं पंढरपूरला चालत येत आहे. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा. तुम्हाला कावळा शिवाय नाही कमीत कमी याला बघायला तरी आला. निर्लज्जम साधा सुखी काय काय स्थिती. आणि आलं त्याला कावळ्याची जोंडी स्मशानभूमीवर बसली. जेवढा कावळ्यात मेळ आहे तेवढ्या गावातल्या भजण्यात तरी असायला. गाव लई चित्र असतं. बरोबर खाकूर काढल्याशिवाय राहत नाही. आता कारवा बघा गेला बघा. आज गेला बघा. का पैशाला सोकलंय व गेला गेला. कोण कशाला बोलते रे काय नाही. स्मशानभूमी बसल्या कावळ्या जेवढा मेळ आहे 100 जरी कावळे आले तर नैवेद्य शिवायला किती उतरतात? एकच वा. आणि तो बी लग्नात तुळशीला जावाय कसं फिरतो वर्ण जोडी मारतो. कावळा गेला कावड्या आहे अजून. तुम्ही बघितलं होतं काय कावत विठाला विठाला अंगणासारखे वाजणार असल्यावर जमताना कावळ्या एवढ्या असा जमत नाही द्या. अजून तुम्हाला पर्यटन शास्त्री किती बी पांगळा पिंगळा तुम्ही चांगला म्हणा पण खोल्यानं म्हणणं आणि आपल्यात म्हणणं कधी मेळा. फक्त पिंगळा कोणी म्हणावा आणि माये माझा सागर कोणी म्हणावं आणि कावळा फक्त लय दमली पण नाही जमलं. कावळा तिथनं माघार गेला. वर जाऊन स्मशानभूमीवर बसला. लगेच एक म्हातार उठलं. ते म्हणते पाया पडा पाया पडा वन्स मोर. सगळे पाया पडले पण कावळा वर्ण खाली आहे ना. वरणच मानेलच खाली. तुम्हाला मी काय कावळ्यानं दिसतो का? पण एक सांगतो अंगद नाना तुमची किती वर्ष सप्ताह चालू द्या मला नका बोलू. पण तुमचं गाव आहे तो पण माझं ध्यान तुम्हाला होणार म्हणजे होणार. कुठं लगे म्हणणार ना कावड्या असाच उड्या आणत विठाला कावळा काय खाली ना. सगळे पाया पडले नाही आधी आली. कावळा काय खाली आहे ना. मग पाया पडून झालं 15 फूट थांबले. आता उचलून नाही होत्या पाण्यात नेऊन सोडणार एवढ्यात त्याचा जोडदार माझ्या पैसे आला. कोणाचा? मेलेल्याचा. म्हणला महाराज नैवेद्य उचलू नका. मी म्हणलं का? मी सांगतोय तसं केलं तर नैवेद्य शिवणार म्हणजे शिवणार. म्हणलं काय बाणगड आहे? अहो पाहिजे ते ह्याच्यात आणलं नाही. आता आमचं काय ते आलं ते झालं होती माळकऱ्या ते आलं तिथे का? म्हणलं काय बाणगड आहे? त्यानं त्याचा माझा त्याच्या निरोध किशात घातला. मी म्हणलं काय? म्हणलं चपटी आहे. अरे मला त्याचं यायचं काय नाही. मला पिऊन मेलं या ह्याचा जीव माझ्यात गुतलाय.
दारूच घेतलाय. बरं म्हणलं मग काय करावं लागते. नाही हो दे बाजूला घ्या. अरे आम्ही मारीन बरं का महाराज. देवाची शपथ घेऊन सांगतो, मी केलेला प्रयोग करून जरी घास नाही शिवला तर धडक जीवन हितच जीव देणार इतका मेळ आहे. कोणाचा? दारुड्याचा. मागाची पंगत बसली अजून संकल्प काय काय पाड उचलून खाल्लं. कोणाकडे इकडे लगा 10 रुपयाचा गालासात दारू जर वतली 3-4 टिपकं टाकल्याशिवाय पुन्हा अजून म्हणते का चेस आणि मग पेच्यात काय भानगड आहे. नाही मला माझा ऐका. बरं मला हरकत नाही. नैवेद्य बाजूला केला. खिशातनं बाटली काढली 2 गोडुगं टिकलं. बाटली हातात गेली खातलं धपका दिला. टोपण फोडलं. टोपण साईडला ठेवलं. अर्धी बाटली डागडावर ओतली. टोपण घेतलं. बाटली लावलं. डाव्या खिशात बाटली टाकली. 2 गुडघं टेकलं आणि 2 गुडघं टेकून आवाज दिला, बाळ्या तुला जर दारू पिणाराची आबरू राखायची असेल तर त्याला आबरू असते तर माझा अपमान करू नको. असं पाया पडून माग सरला कावळा आला. गेलाय पुन्हा. पुढल्या वर्षापर्यंत जर अटॅक कोणाला आला का म्हणणार आम्ही काय फायदा झाला नाही म्हणला महाराज. ते पिऊन पिऊन मेले आणि आम्ही दोघं मिळून पेत होतो. आता त्याला पाहिजे पण त्याचा जीव माझ्यात गुंतलाय. बरं म्हणलं मग काय करावं लागतं. गेलं पुढं 2 गुडघं टेकले. पुन्हा बाटली काढली. दगडावर ओतली नाही. टोपार काढून ताशी टेकवली. चेस राहिलेली बाटली जेव्हा त्या राम्याने पिऊन टाकली या आणि बाळ्यानं जेव्हा बघितली या राम्या बाटली पिऊन तयार झाला का जेवढं कावडं आलं तेवढं पटकीनं सगळं खाली आलं आणि पातळी सकट नैवेद्य घेऊन गेलं. कारण का जीव दुःख्या. आयुष्यात कधी जीवाला सुख नाही आणि देह सोडल्यास सुद्धा त्या देहाला सुख नाही. जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यावी असं वाटत असेल तर फक्त देव आपलाच करा. नाही केला हिरती माईक दुःखाची जलती नाही आधी अंती. या जन्मात सुख नाहीच नाही पण या देहाला सोडून जीव गेला तर सुख मिळणार नाही. देव कसा आहे अविनाश करी आपुली आईशे पण लावी मनापिशे. त्याला एक खोड आहे. एकदा तुम्ही त्याच्याकडे गेला पंढरीचे भूत मोरे पंढरीचे भूत मोरे पंढरीचे भूत गेला का तुम्हाला त्याचे वेळ लागले शिवाय राहत नाही. एक मुर्दान सांगतो शेवट समाप्त करतो. भाविक अंतकरणाने त्याच्याकडे जा. तुमच्या गळ्यात माळ असू द्या नाहीतर नसू द्या. तुम्ही भजन करत असाल नसाल, तुम्ही साप्त्याला देणगी देत असाल नसाल, जा तुम्ही पंढरपूरला एकदा. पण भाविक अंतकरणाने जा. घेतो 5-10 मिनिटं फक्त. जास्त वेळ घेत नाही तुमचं. नाही मला जायचं आहे ना. तिथं मायासाठी महाराज ताटकळे बसणार. कारण मी गेल्याशिवाय पाकिट घेत नाही आणि मी ठरवलं इथं देईल तेवढं त्याला देईल. मी बघणार सुद्धा नाही. त्याचा चांगला मला फोन यावं. मी कधी ठरवत नाही मागत बी नाही. रागात जाऊ नका. नारळ दिला तरी जाणार आणि 15,000 तर येणार. आधीच सांगितलेलं बरं. पुन्हा अजून कशाला वांधलं का भिऊ नका. कशाला मला चुकीचं नाही. काय करायचं आहे पैशाला. पैसा कमवायचं वय फक्त 50 वर्षाच्या पुढं पैशा नादाला लागायचं. ठेविले आनंद ते तैशीचे राहावे चित्ते असू द्यावे
तुम्ही 50 वर्षा पुढे जर गवळा करायला लागला तर पोरं तुम्हाला बोलत नाही ते आता पुरावा देतो आणि पुढे जातो 50 पर्यंत 1 2 मोजा 50 पर्यंत तिथनं पुढं मोजा 50च्या पुढं 51 पोरगं म्हणतं एका बापाला म्हणतं 51 जर नाही ऐकलं नाही कळलं बा कळतं का बा वन आणि जर नाहीच कळलं तर 53 सांगतो या 53 आणि ह्याच्यात जर नाहीच कळलं तुला मारून घरातनं बाहेर काढल्याच्यावर राहणार नाही नीट वागायचं 50च्या पुढं माझी पेन्शन आहे गिळून टाकतो पण नीट राहायचं आपला अपमान होता कामा नये 50 वर्ष पण अपमान करायची सवय आपल्याला सण होतो पण 50च्या पुढं आपला सण होणार नाही काहीतरी आपल्याला जावं लागणार आहे का तुम्ही कसं याचा फक्त तिथे गेल्यावर तुमचा भाव शुद्ध असला का तुमचा स्वीकार केला म्हणून समजा मंगळवेढा पंढरपुरापासून फक्त 20 किलोमीटर आहे तिथे एक असं पात्र जन्मात आलं तिचं नाव आहे श्यामा नायिका नाही नाच गायन करून पोट भरते आणि बऱ्याच दिवसानं तिला कन्यारत्न झालं मावशा हो अगोदर मुलगी व्हावी का मुलगा व्हावा मुलगी बरं जरा ह्यांना कळू द्या काय व्हावं पहिल्यांदा आता पैसे मिळायला लागले म्हणून होय मुलगी आणि मागल्या 15 वर्ष जर तुम्ही विचार केला असता मुलगी पाहिजे राजा पोरावर बोंबलत फिरायची वेळ आली नसती आताही जैशी करणे वैशी भरणे मुलगी पाहिजे मलाही पाहिजे तुम्हालाही पाहिजे पण आता तेवढा काळ भरून निघत नाही त्या काळाचा विचार आणि त्याच काळातली मुलं आहे ती आता शरद महाराज त्याच काळातली मुलं आहे ती म्हणून जाता जाता विनंती करत त्याला मुलगी झाली त्याला आनंद झाला गावाला जेवण घातलं तो काळ नव्हता मुलीच्या बाजूचा पण तिला आनंद का झाला माझ्यापेक्षा सुंदर मुलगी जन्माला आलेली आहे मी तिला नाच गायन शिकवणार आणि माझ्यासारखं कलावंत करणार पण ऐका नाच गायन शिकली शरद महाराज नाचा लागली गाय लागली ढिगानं पैसे लोक अंगावर उधळायला लागली श्यामासमोर बसायचे आणि पोरगे नाचलेले बघायचे त्याला एका दृष्टीनं आनंद व्हायचा आणि एकानं दुःख वाटायचं आणि नेमकं तसंच घडलं एक दिवस कानोपातारा नाचते नाचताना एक सावकाराचा पोरगा 100ची नोट घेऊन आला शरद महाराज आणि त्या पोरीच्या हातात देऊन पोरीच्या हाताला चिमटा घेतला ती श्यामा नायकीनं बघितल्यावर तिथनं उठली तशी नटराज असतो का मागं त्याचं दर्शन घेतं देवाचं प्रतीक आहे ते दर्शन घेतलं अरे आत्तापर्यंत मी सुद्धा नरकातच पचत पडले इतकी सुंदर मुलगी माझी मी तिला नाच गायला शिकवायला पाहिजे होतं पण देवा शिकवले माझी चूक झाली पण काय तर तिचं कल्याण कर रे ही भावना आईची देवानं ऐकली ज्ञानोबाराची संगत काही दिवस कानोपात्रेला झाली आणि त्या संगतीचा परिणाम संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी संगला करे अच्छी बनेगी संगला करे अच्छी बनेगी संगला करे अच्छी बनेगी संगला चांगली जी संगत करा नक्कीच चांगलं होईल अर्धक्षण घडता संताची संगती आणि तेने होई शांती मन पापा तेवढ्या संगतीचा परिणाम कानोपाता पंढरपूरला आली गळ्यात माळ नाही कवा सप्त्याला वर्गण सप्ताह बंद पडाय बघायला लागली वर्गण न देता वर्गण नाही अन्नदान नाही धनदान नाही कधीच जीवनामध्ये चांगली गोष्ट केली नाही अशी पोरगी पंढरपूरला आली देव ऐकला होता पण पाहिला नव्हता कसा होता राजस सकुमार
मदनाचा पुतळा रवी शशी कळा टोपली कस्तुरी मळमळ चंदनाची उठी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्नकिळ कती अगणित लावण्य तेज पुंजळली नवर्णविते त्याची शोभा कानडा विठ्ठल असा देव पाहिला कानपात्याला आनंद झाला. 2-2 धारा आनंदाच्या वाहायला लागल्या. 10 मिनिटं निघून गेली. मागल्या दर्शन घ्यायला माणसानं धक्का दिला. ए पुढे चढ पुढं. डोळं उघडले बघते तर मी देवाच्या समोर आहे. 2-2 धारा देवाला पाहिला आणि पुन्हा दर्शन घेतलं आणि कानपात्रा उठून उभा राहिले. आता आनंद संपला का तर आता मला देवाला सोडून जावं लागणार. डोळ्यातला आनंदाचे अश्रू बंद झाले आणि दुःखाचे अश्रू चाले झाले का देव बोलायला लागला कानोपात्रेला. काय पात्रता आहे म्हणून कानोपात्रा. देव जर बोलत असेल तर अधिकार काय असेल मला सांगा. देव जर दळू लागत असेल तर अधिकार काय असेल आहे का नाही. देवानं पाहिलं तर कानोपात्र्या डोळ्यात दुःखाच्या अश्रू. देव बोलायला लागला. बोलतो का मावशो देव. हा बोलतो का. अंगात देव ज्याच्या आला त्याच्यापेक्षा शेजाऱ्याला लय कोड दांडग. अंगात देव आला का शेजारीन तिचा पदर डोक्यावरचा काढतीन कंबरला खवती. कोणाच्या तुमच्या खाऊन एकदा बघा कसा अंगात आहे. डोक्याची केस मोकळी सोडते आहे का नाही. कोण शेजारीनं हातात भांडारा घेते आहे का नाही. बोला देवा बोला. जो देव अंगात आहे तो म्हणतो मायकाच्या नावाने चांग. देव बोलतो त्याचा पुरावा. देव जेवतो त्याचा पुरावा आणि देव येतो त्याचाही पुरावा माझ्याकडे आहे. फिरविले देऊळ आला जेवण्याकरता आणि आमच्या द्रौपदीने धावा केला. आला बोलायला लागला. कानोपात्रा दुःख का. आता मला घरला जायचं नाही. काय इच्छा. पायावर डोकं ठेवलं आणि तिथंच प्राण दिला. ऐका प्राण दिला पण देवाने विचार केला माझ्याकडे येऊन प्राण दिलंय. मी जर जात गोत कोळ शेळ मात मी बघत नाही. माझं दर्शन घेताना त्याचा भाव काय आहे तेवढा बघितला आणि त्या कानोपात्याचं स्मारक आहे मंदिरामध्ये. द्रष्टांत त्याच्याकरता सांगितलं अविनाश करे आयुष्या भाविक तंत करणारा जा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पंढरपूर आहे तोपर्यंत पांडुरंग आहे तोपर्यंत कानोपात्याच्या स्मारकाला धक्का लावायची कोणाची ताकद. तो देव आपला सकारा देव देव करण्यापेक्षा आणि तो जर देव आपला केला जीव सुखी झाला तर तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे ज्ञानेश्वर महाराज महत्वाचा दिवस आपल्या भारत देशाच्या बाबतीत. कुणाला माहीत असेल नसेल राजगुरू सुखदेवानी भगत सिंहाचा आठवणीचा दिवस आहे. आपल्या भारत देशावर इंग्रजांनी अधिराज्य केलं 150 वर्ष. ज्या दिवशी त्यांना फासावर दिलं तो आजचा दिवस आहे. मला सांगा या माणसाला चंद्र सूर्यापर्यंत मरण आहे का. तुका म्हणे का मरण्याची सरी उत्तमाची वरी कर. मारायचं आहे ना असं मारा आणि तसं मारायचं असेल तर देव आपलासा करा. नाही केला तर तुम्ही जन्माला आला काय आणि मेला काय त्या जीवनाचं सार्थक होणार नाही. जाता जाता बोलता बोलता उशीर झाला. सुंदर असे संस्थेतली पोरं आहेत. महाराजांची संस्था आहे
आमच्याच भागातलं आमचं वैभव आहे मृदंगमणी अंगद महाराज. दादा तुमचं नाव काय? शंकर गोरखडे. शंकर भाऊ. वा, सुंदर अशी साथ केली. आमच्या सोलापूर जिल्ह्याचं वैभव, जिल्ह्याचं म्हणतोय तालुक्याचं नाही, जिल्ह्याचं वैभव आहे. आणि मोहिते, वा तुमचं तर आमच्या भागात लई थाट. हां, आम्हाला मोहिते म्हणलं का नाही असं वाटतं उचलून घ्यावं. हे करा ना बालाचे जाऊ. ऐका तुम्ही रागाला जाऊ नका ना, तुम्ही मला आमच्या जिल्ह्याचं नाव का तालुक्याचं नाव का घ्यायला लागला. मोहिते महाराजांनी सहकार्य केलं सुंदर असे. स्वाबदार कुठं गावल्या ते शांत आहे ती माणसं, शांत माणसं आहेत. मला ते म्हणायचं असे चोपदार कडा कडा हे परा बस गाडी, बस गाडी. असलं काय काय चोपदार आहे, अंगावर जाते. शांत चोपदार आहे. बिचारी एकदा सांगितलं मावशी अगदी पुढं सरून बसल्या. चोपदार म्हणजे देव आहे. पुन्हा एकदा ऐका, एक वेळ टाळकऱ्याचं ऐकू नका, कीर्तनकाराचं ऐकू नका, पण चोपदाराचा शब्द मोड नका. जर मोडला तर देवाचा अपमान केल्याचं पाप लागतं. पुढं सर म्हणलं जा बसू द्या, मी कुठे बसला जा. नवऱ्याला बोलता तसं बोलू नका, गोड बोलावं. त्याला देव आहे, तिची आज्ञा पाळ एवढीच विनंती करतो. चुकलं असेल तर माफ करा. पुन्हा कधी योग आला तर सेवा करण्याचा प्रयत्न करीन. पण या